अजित पवारांच्या अपघात प्रकरणामध्ये काही काळबेरं आहे का असा संशय निर्माण होतोय आणि सरकार FIR का दाखल करून घेत नाहीये, FIR दाखल करून घ्यायला सरकार का घाबरतंय असे सवाल राज ठाकरेंनी आता सरकारला विचारले। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशी प्रकरणात रोहित पवारांनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती। अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात काही काळबेरं आहे का? FIR ला सरकार का घाबरते? राज ठाकरे यांचा सरकारला सवाल। आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। अजितदादा पवार यांचा विमान अपघात की घातपात या मुद्द्यावर रोहित पवार यांनी सुरुवातीपासून अनेक प्रश्न उपस्थित केले। त्याची सविस्तर माहिती पवार यांनी राज ठाकरे यांना दिली आहे। या भेटीनंतर राज यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। सरकारी दबावामुळे FIR जर नोंदवला जात नसेल, तेही अजित पवारांसारख्या व्यक्तीसाठी, तर याच्यात काय नेमकं काळबेरं आहे ते मला असं वाटतं सरकारला सांगावं तर लागेलच निश्चित। अपघात धोक्याने झाला का धोक्याने झाला हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला समजत नाहीये। 3 ठिकाणी FIR करण्याचा प्रयत्न केला आणि 3 ठिकाणी FIR करण्याचा प्रयत्न केल्यानंतर 3ही ठिकाणी सरकारकडनं FIR घेतले गेले नाहीत। म्हणजे त्या पोलीस स्टेशनला सांगितलं गेलं की ते FIR घ्यायची नाहीत। मला इथेच जास्ती मला संशयाची सुई ज्याला आपण म्हणतो की बाबा इथे सरकारला असं का वाटतंय किंवा पोलीस स्टेशनला का घेऊ देत नाहीत, ह्या गोष्टीकडे जास्ती गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि मला असं वाटतं सरकारने या गोष्टींची उत्तरं त्यांना दिली पाहिजे। CBI चौकशा वगैरे त्या सगळ्या होत राहतील। एक FIR आहे ना फक्त, त्या FIR ला सरकार का घाबरतं? रोहित पवार यांनी मुंबई आणि बारामतीत विमान अपघाताच्या चौकशी प्रकरणी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना थेट तक्रार दाखल करायला पोलिसांनी मज्जाव केलाय। या प्रकरणाची माहिती देण्यासाठी रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेत तपासातील त्रुटींची माहिती दिली आहे। जी काय माहिती मी घेऊन गेलो होतो ती पूर्ण माहिती त्यांनी समजून घेतली आणि ती माहिती समजून घेतल्यानंतर बोलत असताना त्यांनी सांगितलं की महत्त्वाचा विषय आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की FIR पोलिसांनी का नाही घेतला। महाराष्ट्राच्या देशाचा नागरिकाचा जर FIRच होत नसेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। या प्रकरणी पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेतली जात नसेल तर हे प्रकरण गंभीर आहे। याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बोलायला हवं असं राज ठाकरे यांनी सांगितलंय। 3 ठिकाणी प्रयत्न केला आणि 3ही ठिकाणी जर समजा नकार दिला जात असेल तर मला असं वाटतं की त्या काय शासकीय ती जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेवरती दबाव आहे आणि त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टींबद्दल सुनेत्रा वहिनी बोलल्या पाहिजे। मुख्यमंत्री तर बोललेच पाहिजे, पण सुनेत्रा वहिनी देखील बोलल्या पाहिजे। सरकार याबाबत स्पष्ट भूमिका घेत नाहीये। तपासातील ज्या त्रुटी असतील त्या बोलायला दिल्या जात नसतील तर अपघाताबाबत संशयाचं वातावरण निर्माण झालं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर बोलण्याची गरज असल्याचं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय। रोहित पवार यांनी उपस्थित केलेले मुद्देही तपासात विचारात घेण्याची गरज आहे। अधिकृत तपास यंत्रणांकडून तपासाची सविस्तर माहिती अद्याप दिलेली नाही, त्यामुळे प्रकरणातील संशयाचं सावट अधिक गडद होत चाललंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।